इंटिग्रेशनच्या ज्या 3 मेथड्स आहेत मुख्य, मेथड ऑफ सबस्टिट्यूशन्स, then second is method of integration by parts, and third one is the method of partial fraction. या 3 मेथड्स पैकी ही लास्ट मेथड पार्शियल फ्रॅक्शन मेथड. यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन ही एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे. ती प्रोसेस फक्त इंटिग्रेशन मध्येच यूज करता येते असं नाही. त्या प्रोसेसचा इंटिग्रेशन मध्ये फक्त आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. बट दिस प्रोसेस इज जस्ट क्वाइट सम अल्जेब्रिक प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेशन. त्यामुळे इनिशियलीच हा पॉईंट लक्षात घ्या की ही एक अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन प्रोसेस आहे. याचा वापर फक्त इंटिग्रेशन मध्येच किंवा ही एक इंटिग्रेशनचीच मेथड आहे असं नाही. पार्शियल फ्रॅक्शन इज द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द डिनॉमिनेटर्स और फॅक्टर्स ऑन द डिनॉमिनेटर्स. डिनॉमिनेटरला असणारे फॅक्टर्स सेपरेट करण्यासाठी यूज करण्यात येणारी जी प्रोसेस आहे ती आहे ही पार्शियल फ्रॅक्शन मेथड. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल 1/x + 3x - 2 आणि 1 + x अशा प्रकारे. यामध्ये सपोज आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आहे. आपण कसं करतो? डिनॉमिनेटर सेपरेट कसं करणार? 1/x + 3x - 2 and plus x/x + 3x - 2. ही झाली डिनॉमिनेटर सेपरेट करण्याची आपली युजल प्रोसेस. यात आपण काय करतोय? न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मसाठी पूर्ण डिनॉमिनेटर आपण सेपरेट घेतो. न्यूमरेटरच्या 1 साठी आपण हा पूर्ण डिनॉमिनेटर सेपरेट घेतला. x साठी पण पूर्ण डिनॉमिनेटर सेपरेट घेतला. त्यानंतर समजा यामध्ये अशा प्रकारची टर्म असेल, यात आपल्याला जर डिनॉमिनेटर सेपरेट घ्यायचं असेल तर आपण काय करतो? x/x + 3 × y/x - 2 किंवा y/x + 3 × x/x - 2. यात आपण हे असं सेपरेशन घेऊ शकतो. डिनॉमिनेटर सेपरेट करण्याचे आपल्या डायरेक्ट अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन प्रोसेस. पण आता ही प्रोसेस आणि पार्शियल फ्रॅक्शन या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? ही जी टर्म आहे 1 + x/x + 3 × x - 2, हे दोन ब्रॅकेट आपल्याला सेपरेट करायचे. इथे सध्या आपण काय केलंय? पूर्ण डिनॉमिनेटर, कंप्लीट डिनॉमिनेटर 1/ आणि कंप्लीट डिनॉमिनेटर x/, अशा पद्धतीने आपण हे सेपरेट केले. आता यात x + 3 वेगळा आणि x - 2 वेगळा, असे दोन ब्रॅकेट किंवा दोन टर्म आपल्याला सेपरेट करायचे आहेत. यासाठी यूज करावा लागतो आपला पार्शियल फ्रॅक्शनचा. पार्शियल फ्रॅक्शन कशासाठी यूज करायचं पहा. बऱ्याच वेळा आपण हा कन्सेप्ट मध्ये कसं होतं, डिनॉमिनेटर सेपरेट करण्याची मेथड आणि डिनॉमिनेटर सेपरेट करण्याची आपल्याला या प्रिव्हियस मेथड्स पण आहेत ऑलरेडी. याच्यामध्ये हा मुख्य डिफरन्स आहे. इथे आपण डिनॉमिनेटर सेपरेट करतोय पण पूर्ण डिनॉमिनेटर प्रत्येक टर्मला आपण सेपरेट घेतो. ह्यात काय करायचे? डिनॉमिनेटरला असणारे हे जे फॅक्टर्स आहेत, हे जे ब्रॅकेट आहेत, तो प्रत्येक ब्रॅकेटच आपल्याला सेपरेट करायचा. हे सेपरेट करण्याची प्रोसेस म्हणजेच पार्शियल फ्रॅक्शन मेथड. यामध्ये 3 प्रकारचे कॉम्बिनेशन्स आहेत. डिपेंडिंग ऑन दॅट 4 प्रकारचे कॉम्बिनेशन्स डिपेंडिंग ऑन दॅट मेथड्स सेपरेशन्सच्या डिफरंट राहतील. फर्स्ट कॉम्बिनेशन, these brackets on the denominators are called factors. डिनॉमिनेटर असणारे जे ब्रॅकेट्स आहेत त्यांना आपण म्हणणार
फॅक्टर्स. ते फॅक्टर्स कुठल्या टाईपचे आहेत त्यावरून 4 प्रकारच्या पार्शियल फ्रॅक्शन मेथड आहेत. इंटिग्रेशनचा रोल या ठिकाणी निग्लिजिबल आहे. इंटिग्रेशन फक्त शेवटच्या एका स्टेपमध्ये यूज करायचं, तोपर्यंत इंटिग्रेशनचं काही काम नाही. फर्स्ट स्टेप ज्यामध्ये क्वेश्चन असेल आणि लास्ट स्टेप ज्याच्यामध्ये आन्सर असेल. मिडल कंप्लीट सेक्शन हा फक्त पार्शियल फ्रॅक्शनचा आहे. सो हिअर हे जे x + 3x - 2 हे ब्रॅकेट्स आहेत, हे ब्रॅकेट्स म्हणजेच फॅक्टर्स झाले. या फॅक्टर्स मध्ये 4 टाईपचे कॉम्बिनेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. फर्स्ट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सिंपल फॅक्टर्स. सिंपल फॅक्टर्स x + 3, x - 2, x - 1, x - 4. Such type of factors are the simple factors. Simple factors means nothing but the linear factors or the maximum degree of variable x, that is 1. Such type of factors are the linear factors or simple factors. हे जे फॅक्टर्स या ठिकाणी दिसतात x + 3, x - 2 वगैरे, हे फॅक्टर्स कशा प्रकारचे आहेत? हे सिंपल फॅक्टर आहेत. त्यानंतर यातच आपण हा जो x + 3 आहे सपोज, याचा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. आता काय होत आहे, फॅक्टर सिंपलच आहे पण त्याचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा, म्हणजे तो फॅक्टर रिपीट झालेला आहे. दिस टाइप ऑफ फॅक्टर इज कॉल्ड सिंपल रिपीटेड फॅक्टर. सिंपल रिपीटेड, मग ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, क्यूब असेल, रेज टू 4 असेल, व्हॉट एव्हर इट इज. सच टाइप ऑफ फॅक्टर इज द simple repeated factor. Okay, then third type of factor is the irreducible quadratic factor. Irreducible quadratic factors. Irreducible का? जर तो रिड्यूस झाला तर तो क्वाड्रॅटिक राहणार नाही, तो सिंपल फॅक्टर मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी x² - 5x + 6 अशा प्रकारचा क्वाड्रॅटिक टर्म असेल, तर या क्वाड्रॅटिक टर्म्स आपण फॅक्टरायझेशन घेऊ शकतो, त्याचे फॅक्टर्स घेऊ शकतो. काय आहेत त्याचे फॅक्टर्स? x - 3, x - 2. मग याचे जर फॅक्टर्स पाडले आपण, x - 3 आणि x - 2, हे फॅक्टर्स कसे असतील? सिंपल फॅक्टर्स. x - 3 आणि x - 2 हे फॅक्टर्स कसे होतील त्याचे? सिंपल फॅक्टर. त्यामुळे रिड्युसिबल जर क्वाड्रॅटिक असेल तर त्याचा आपल्याला काही फार प्रॉब्लेम येत नाही. किंवा समजा टर्म अशी दिली x² - 4, हे पण क्वाड्रॅटिक आहे, हे क्वाड्रॅटिक आहे, पण याचे फॅक्टर्स पडतात. काय होतील याचे फॅक्टर्स? x - 2, x + 2, म्हणजे तो कन्व्हर्ट होऊ शकतो सिंपल फॅक्टर मध्ये. x - 2 and x + 2. लाईकवाईज अशा प्रकारच्या टर्म्सचं फॅक्टरायझेशन पॉसिबल आहे. व्हॉट अबाउट x² + 4? x² + 4 याचे फॅक्टर्स होतील का सिंपल? याचं फॅक्टरायझेशन पॉसिबल आहे का? स्टील इट इज अ क्वाड्रॅटिक टर्म. ही क्वाड्रॅटिक टर्म आहे पण याचे फॅक्टर्स डायरेक्ट पॉसिबल नाही आहेत. सच टाइप ऑफ टर्म्स आर कॉल्ड इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. त्यात अशा प्रकारचे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्याही असू शकतात की ज्यांचं फॅक्टरायझेशन होत नाही. फॅक्टरायझेशन जर झालं तर ते सिंपल फॅक्टर मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. दीज आर x - 3, x - 2, दीज आर सिंपल फॅक्टर्स. त्याच्यामध्ये कन्वर्जन ते पॉसिबल आहे. पण अशा प्रकारची टर्म x² + 4 किंवा अशा प्रकारचे क्वाड्रॅटिक टर्म की ज्यांचं फॅक्टरायझेशन पॉसिबल नाही, सच टाइप ऑफ फॅक्टर्स आर कॉल्ड इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. म्हणजे यामध्ये समजा आता एक्झाम्पलच अशा प्रकारचा असेल,
3x upon x square plus 4 into x square plus x plus 1. आता यामध्ये डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ही टर्म आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 तो पण इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक आहे, त्याचे फॅक्टर पडत नाहीत. सच टाइप ऑफ फॅक्टर्स आर कॉल्ड इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. हा झाला थर्ड टाइप. फर्स्ट टाइप कुठला? सिंपल फॅक्टर. सेकंड simple repeated factors. Third type irreducible quadratic factor. And fourth type, that is quadratic repeated factors. Simple, simple repeated, quadratic, quadratic repeated. अशा प्रकारचे 4 टाइप्स या पार्शियल फ्रॅक्शनचे आहेत. यामधल्या फर्स्ट टाइपसाठी थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. बाकीच्या नंतरच्या तीनही टाइपसाठी प्रोसेस सिमिलर आहेत, पण तरीही थोडाफार डिफरन्स या प्रत्येक टाइपच्या फॅक्टरमध्ये येतोच. मोस्टली आतापर्यंत फक्त फर्स्ट मेथड किंवा फर्स्ट फॅक्टरचा टाइपच बोर्ड एक्झाममध्ये प्रेफरन्स जास्त दिला जायचा, पण आता रिवाइज पॅटर्ननुसार या चारही मेथड्स आपल्याला स्टडी करणं माहिती असणं आवश्यक आहे, कारण चारही टाइपचे फॅक्टर्स इन्क्लूड केलेले आहेत. आता यात फर्स्ट टाइप आहे तो सिंपल फॅक्टर्सचा. लेट ऑन फर्स्ट partial fraction. Partial fraction method. Partial fraction method. There are four types of there are four types of four types of partial fractions. Partial fractions depending on the types of roots. Depending on the types of roots. Number one, simple factors. सिंपल फॅक्टर्स मध्ये कंसात आपण फॉर एक्झाम्पल लिहू शकतो एक्स मायनस अल्फा, एक्स मायनस बीटा, एक्स मायनस गॅमा, अशा प्रकारचे हे झाले सिंपल फॅक्टर्स. सेकंड वन, सिंपल repeated factors. Simple repeated factors. X minus alpha bracket square किंवा x minus beta bracket cube. These are simple but repeated factors. Third one, irreducible quadratic factors. Irreducible quadratic factors.
म्हणजे समजा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अशा प्रकारचे फॅक्टर. क्लिअरली आपण पाहू शकतो की हे इरेड्युसिबल क्वाड्रॅटिक आहेत. And number 4, repeated quadratic repeated quadratic factors. That is x square plus a square bracket square likewise. First, simple factors. Number 1. Write down. सिंपल फॅक्टरसाठी आता पार्शियल फ्रॅक्शन ही प्रोसेस कशा पद्धतीने कंप्लीट केली जाते पहा. प्रोसिजर फॉर एनी पार्शियल फ्रॅक्शन. First stage requires one condition to be satisfied. Partial fraction we can perform the process only if the degree of numerator is less than the degree of denominator. Degree of numerator is less than degree of denominator. कोणत्याही प्रकारचं पार्शियल फ्रॅक्शन घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा ही कंडिशन आधी चेक करणं आवश्यक आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स हे विसरते. न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटर पेक्षा लेस असणं आवश्यक आहे, तरच पार्शियल फ्रॅक्शन ही प्रोसेस आपण कंटिन्यू त्यामध्ये यूज करू शकतो. मग जर न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तर काय, तर काय आधी पॉलिनॉमियल डिव्हिजन करावं लागेल. सेम रूल आहेत, रूल्स मध्ये काही चेंज नाही. न्यूमरेटरची डिग्री जर डिनॉमिनेटर पेक्षा ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल तर त्यामध्ये आधी पॉलिनॉमियल डिव्हिजन घ्यावं लागेल आणि मग पार्शियल फ्रॅक्शन आपण नंतर शेवटी करू शकतो. पण पार्शियल फ्रॅक्शन ही प्रोसेस होण्यासाठी न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटर पेक्षा लेस पाहिजे. आता ही एक जनरल टर्म आपण गृहीत धरली आहे. न्यूमरेटरला कुठला तरी एक पॉलिनॉमियल आहे सपोज, किंवा तो कॉन्स्टंट पण असू शकतो. आणि डिनॉमिनेटरला अशा प्रकारचे 2 किंवा 3 फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर्स सिंपल फॅक्टर आहेत. आधी आपण सिंपल फॅक्टरसाठी प्रोसेस पाहणार आहेत. आपल्याला हा प्रत्येक फॅक्टर, प्रत्येक ब्रॅकेट जो आहे तो सेपरेट करायचा आहे. याची मेथड म्हणजेच पार्शियल फ्रॅक्शन मेथड आहे. आता या सिंपल फॅक्टरसाठी प्रोसेस कशी आहे. फर्स्ट ऑफ ऑल, consider a constant for each simple factor at the denominator. डिनॉमिनेटरच्या प्रत्येक सिंपल फॅक्टर साठी एक सेपरेट कॉन्स्टंट गृहीत धरायचा आहे.
हे जे 4 टाईपचे फॅक्टर्स आहेत, या चारही मेथड फक्त ते कॉन्स्टंट कसे कन्सिडर करायचे त्याच्यावरती आहेत. मग जर सिंपल फॅक्टर असेल तर एका सिंपल फॅक्टरसाठी आपल्याला एक सेपरेट कॉन्स्टंट गृहीत धरायचा आहे. त्या ठिकाणी 3 सिंपल फॅक्टर आहेत, ए बी आणि सी असे आपण कॉन्स्टंट गृहीत धरायचे आहेत आणि डायरेक्ट त्या कॉन्स्टंटच्या डिनॉमिनेटरला 3 फॅक्टर्स सेपरेट लिहायचे. म्हणजेच ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटा प्लस सी अपॉन एक्स मायनस गॅमा. ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटा प्लस सी अपॉन एक्स मायनस गॅमा. काय केलं यामध्ये, डिनॉमिनेटरच्या प्रत्येक सिंपल फॅक्टरसाठी एक एक कॉन्स्टंट घेतला आणि तो सेपरेट लिहिला. ह्यामध्ये ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज फाइंड केल्या की नंतर इंटिग्रेशन मध्ये काय डिफिकल्टी येतील पहा. ए बी आणि सी या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू जर फाइंड झाल्या, पहिली टर्म त्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय येईल, पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन काय येईल, ए कॉन्स्टंट आउटसाइड लॉग ऑफ एक्स मायनस अल्फा. दुसऱ्या टर्मसाठी बी कॉन्स्टंट आउटसाइड लॉग ऑफ एक्स मायनस बीटा आणि तिसऱ्या टर्मसाठी सी कॉन्स्टंट आउटसाइड लॉग ऑफ एक्स मायनस. म्हणजे इंटिग्रेशनचा यामध्ये एवढाच रोल आहे. शेवटच्या स्टेजला ए बी सी कॉन्स्टंट आउटसाइड घ्यायचे, प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन लॉगच्या फॉर्ममध्ये या टाईपसाठी येऊन जाईल. आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते ए बी आणि सी या व्हॅल्यूज फाइंड करणे. म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन प्रोसेस काय, अशा पद्धतीनं डिनॉमिनेटर आपल्याला सेपरेट करायचं आहे. डिनॉमिनेटरला असणारा प्रत्येक फॅक्टर, प्रत्येक ब्रॅकेट आपल्याला सेपरेट टर्म मध्ये लिहायचं आहे ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्ममध्ये. त्यासाठी यूज केलेली प्रोसेस म्हणजेच पार्शियल फ्रॅक्शन आहे. आता ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज फाइंड कशा करायच्या. सिंपल फॅक्टर जर असतील तर त्यासाठी पुढच्या फॅक्टर्सच्या ज्या मेथड्स आहेत त्याही आपण वापरू शकतो, पण सिंपल फॅक्टरला आणखी एक सिंपल मेथड आहे या व्हॅल्यूज फाइंड करण्याची. नाव सपोज वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. नाव ए ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं आहे, लेफ्ट साइडला असणारा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर आधी ॲज इट इज, दॅट इज पी ऑफ एक्स. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. लेफ्ट साइडला असणारा न्यूमरेटर ॲज इट इज डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला फॅक्टर्स घेत असताना ए ची व्हॅल्यू आपण फाइंड करतोय, ए चा डिनॉमिनेटर सोडून बाकी जे रिमेनिंग डिनॉमिनेटर आहेत ते घ्यायचे. ए चा डिनॉमिनेटर सोडून रिमेनिंग डिनॉमिनेटर म्हणजेच काय, एक्स मायनस बीटा अँड एक्स मायनस गॅमा. प्रोसेस काय, न्यूमरेटरची टर्म ॲज इट इज आणि ए ची व्हॅल्यू फाइंड करत असताना ए सोडून बाकीचे दोन डिनॉमिनेटर हे फॅक्टर्स लिहिले. या ठिकाणी आता यामध्ये एक्स ची एक व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि ती व्हॅल्यू अशी पाहिजे की ज्या व्हॅल्यूच्या सबस्टिट्यूशनने ए चा डिनॉमिनेटर 0 होईल. ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी एक्स ची किंमत काय असणं आवश्यक आहे, ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे, अल्फा, कारण अल्फा मायनस अल्फा 0 होईल. ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी जी एक्स ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची. विल गेट द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ए. ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. पहिल्यांदा न्यूमरेटर जो आहे लेफ्ट साइडचा तो ॲज इट इज, ए सोडून बाकीचे दोन डिनॉमिनेटर घेतले आणि मग ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी एक्स ची किंमत काय पाहिजे ती व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली. दॅट इज एक्स इक्वल टू अल्फा. एक्स इक्वल टू जर अल्फा असेल तरच त्या ठिकाणी ए चा डिनॉमिनेटर 0 होऊ शकतो आणि तीच व्हॅल्यू यात आपल्याला सबस्टिट्यूट करायची. अँड नाउ सेम प्रोसेस इज फॉर
बी अँड सी. बी ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करणार? लेफ्ट साइडचा न्यूमरेटर पी ऑफ एक्स अपॉन डिनॉमिनेटरला टर्म्स एक्स मायनस अल्फा एक्स मायनस गॅमा. बी ची व्हॅल्यू फाइंड करत असताना बी सोडून बाकीचे दोन डिनॉमिनेटर, आणि बी ची टर्म 0 होण्यासाठी, बी चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे? दॅट इज एक्स इक्वल टू बीटा. And for C equal to P of X. काय येईल आता? To find the value of C, x minus alpha into x minus beta, म्हणजे कॉन्स्टंट C चा डिनॉमिनेटर सोडून बाकीचे दोन फॅक्टर्स, दॅट इज x minus alpha into x minus beta at x equal to gamma. Likewise, we can find the values of A, B and C. या व्हॅल्यूज फाइंड करायच्या, त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या, इंटिग्रेशन सेपरेट. प्रत्येक टर्मसाठी आपण इंटिग्रेशन फाइंड करू शकतो. ओके, एक सिंपल एक्झाम्पल आहे सर. हे डाऊन.
इंटिग्रल वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6. Consider the example. Integral 1 upon x square minus 5x plus 6. इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टाइप सिलेक्शन. हा प्रॉब्लेम जर आपण पाहिला तर पूर्वी एक मेथड यासाठी आपण स्टडी केलेली आहे. काय कुठली मेथड? परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी एक्सचा कोएफिशियंट आहे त्याला 1/2 न मल्टिप्लाय करून त्याचा स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करणे. त्यात तर काही कंडिशन अशी नव्हतीच की फॅक्टर्स पडत असतील किंवा फॅक्टर पडत नसतील. कोणत्याही प्रकारचं क्वाड्रॅटिक असलं तरीही आपण ते त्या मेथडनी सॉल्व्ह करू शकतोच. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला त्या मेथडनी सॉल्व्ह करता येईलच, नो डाऊट. ती मेथड तर आहेच आहे. पण समजा आता याच्यात पुन्हा न्यूमरेटरला 2x प्लस 3 अशी टर्म असते. पुन्हा टाइप चेंज होतो. पुढे कुठे जातो तो? px प्लस क्यू अपॉन px प्लस क्यू अपॉन यामध्ये जातो. इथेही आपल्यासाठी मेथड आहे. मग पार्शियल फ्रॅक्शन स्टडी करण्याची काय गरज? त्याच्यात जर फॅक्टर्स पडत असले नसले तरीही तो सॉल्व्ह होतोय. समजा 2 पेक्षा जास्त फॅक्टर डिनॉमिनेटरला असले, एक्स स्क्वेअर पर्यंत ठीक आहे, क्यूबची टर्म असते, 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असतील तर मात्र पार्शियल फ्रॅक्शन आवश्यक आहे. आणि शक्यतो ज्या क्वेश्चन मध्ये क्वाड्रॅटिक आहे म्हणजे टाईप आयडेंटिफाय करत असताना हा जरी टाईप सगळ्यात शेवटी असला तरी विचारायचा सगळ्यात पहिल्यांदा करायचं. आधी पाहायचे डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडतात का. फॅक्टर्स जर पडत असतील तर पार्शियल फ्रॅक्शन वापरायचं आहे. नसतील पडत तर परफेक्ट स्क्वेअर मेथड आहे आपल्याकडे, त्या मेथडचा आपण वापर करू शकतो. फॅक्टर्स पडत असतील तर पार्शियल फ्रॅक्शन, नसेल तर क्वाड्रॅटिकची परफेक्ट स्क्वेअर मेथड पण आपण यूज करू शकतो. आता पार्शियल फ्रॅक्शन मेथड यासाठी यूज कशी करायची आहे? डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पडतील 1 अपॉन x मायनस 3 x मायनस 2 इंटू dx. 1 अपॉन x मायनस 3 इंटू x मायनस 2 इंटू dx. आता यात ही टर्म आहे 1 अपॉन x मायनस 3 x मायनस 2. फॅक्टर सिंपल टाईपचे 2 फॅक्टर्स आहेत. 2 फॅक्टरसाठी 2 कॉन्स्टंट घ्यावे लागतील. दॅट इज a अपॉन x मायनस 3 प्लस b अपॉन x मायनस 2. a ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं आहे? लेफ्ट साइडचा न्यूमरेटर म्हणजे 1 अपॉन a सोडून जो दुसरा डिनॉमिनेटर आहे तो घ्यावा लागेल. प्रोसेस काळजीपूर्वक समजून घ्या. एकदा ही प्रोसेस लक्षात आली, सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये नियर अबाउट सिंपल फॅक्टरसाठी हीच कॉमन प्रोसेस आहे. ए ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची? लेफ्ट साइडचा न्यूमरेटर 1, ए सोडून दुसरा जो डिनॉमिनेटर आहे तो फॅक्टर म्हणजे काय? x मायनस 2. आणि यात ए चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची व्हॅल्यू काय पाहिजे? दॅट इज x इक्वल टू 3. ही व्हॅल्यू त्यात सबस्टिट्यूट करा. 1 अपॉन 3 मायनस 2 1 अपॉन 1 अपॉन 1 इक्वल टू 1. देन b इक्वल टू, b ची व्हॅल्यू फाइंड करत असताना पुन्हा लेफ्ट साइडला जो न्यूमरेटर आहे तोच. लेफ्ट साइडला काय न्यूमरेटर आहे? 1 अपॉन b सोडून दुसरा डिनॉमिनेटर दॅट इज x मायनस 3. आणि b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत काय पाहिजे? b चा डिनॉमिनेटर 0 होण्यासाठी x ची किंमत
2 येणं आवश्यक आहे. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2 मायनस 3 म्हणजेच 1 अपॉन मायनस 1 इक्वल टू व्हॅल्यू काय येईल -1. and now here a आणि b च्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड केल्या, त्या व्हॅल्यूज आधी या ठिकाणी सबस्टिट्यूट. therefore 1 upon x minus 3 into x minus 2 equal to a ची किंमत येते 1 upon x minus 3, b ची किंमत येते -1 upon x minus 2. आणि नंतर इंटिग्रल सेपरेट इंटिग्रेशन मध्ये ही टर्म सबस्टिट्यूट करा. 1 upon x minus 3 into x minus 2 ही टर्म इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. इंटिग्रल becomes 1 upon x minus 3 into x minus 2 into dx. Sorry, equal to काय 1 upon x minus 3 minus 1 upon x minus 2. ही इंटिग्रेशन मधली गिव्हन टर्म, त्याची व्हॅल्यू इक्वल टू काय आली 1 upon x minus 3 minus 1 upon x minus 2. इंटिग्रेशन सेपरेट घेता येतील. पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन येईल log of x minus 3 मायनस दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन log of x minus 2 प्लस c. log m मायनस log n ची प्रॉपर्टी वापरता येईल. दॅट इज log of x minus 3 upon x minus 2 plus c. हा एक सॉल्व करायचा प्रॉब्लेम. 1 upon x minus 1 into x minus 2 into x minus 3.